छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊयात. प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडले गेले. सचिन, इथे शेतकरी सुद्धा आहेत ज्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर हे सगळं झालेलं आहे. त्यांची नेमकी काय अपेक्षा आहे? त्यांच्याशी जेव्हा तुम्ही संवाद साधताय, काय नेमकं त्यांचं या सगळ्यावर म्हणणं आहे? मी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. आपण या ठिकाणी आहोत. हे शेत तुम्ही बघतायत की माझ्या पाठीमागेने जो शेत आहे ना, तर त्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि आपण काही शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. हे आहेत दादा, किती नुकसान तुमचं झालेलं आहे आणि काय परिस्थिती सध्या? परिस्थिती पावसामुळे अत्यंत भयानक झालेली आहे. आमची कपाशी असेल, जे हातातोंडाशी आलेले पूर्ण पिकं या ठिकाणी जमीनदोस्त झालेले आहेत. आणि हा पाऊस, परतीचा पाऊस आमच्यासाठी नक्कीच कुठेतरी अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसानदायी ठरत आहे. सर्व किती नुकसान झालंय तुमचं? नुकसान भरपूर झालं आहे. झाडा मोसंबी आहे, सरकी आहे, काही मिरच्या आहेत. नुकसान भरपूर झालेली आहे. किती एकरचं नुकसान आहे? ते 4 एकरचं आहे. अच्छा, किती रुपये लागवडी गेली होती? काय खर्च आला होता? खर्च आता बरं तर तितका धरता येते बार काय याद घेता. अच्छा, मग काय नुकसान भरपाई मिळावी सरकारकडे काय अपेक्षा आहे? सरकारनं भरपाई द्यावा करून. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होती. वाला दुष्काळ. अगदी सचिन, जसं हे सुद्धा शेतकरी आपल्याला सांगतायत की ओला दुष्काळ जाहीर व्हावा अशी त्यांची मागणी आहे. त्या दृष्टीनं त्यांना मदत मिळण्याची अपेक्षा आहे. तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले